कला, क्रीडा, मनोरंजन व महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा फक्त सत्यमेव जयते मराठी। शाल, श्रीफळ, शाल, पुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन करण्यात येत आहे। यानंतर आदरणीय सौ रेखाताई तपासे यांचा सत्कार आदरणीय सौ वनिता जाधव सामाजिक कार्यकर्ता यांच्या शुभ हस्ते शाल नवीन प्रेरणा देणारं स्थान आदरणीय रेखाताई तपासे यांचा सन्मान माननीय सौ वनिताताई जाधव यांच्या शुभ हस्ते जमीन फेस्टिवल होते। मान्यवरांचा सत्कार होते। आपण कृपया जोरदार टाळ्या वाजवून या सत्कार साठी आपण प्रोत्साहित करणाऱ्या वनिताताई जाधव यांचा सन्मान हा रेखा शिंदे यांच्या शुभ हस्ते होतोय। या सर्व मान्यवरांचा सत्कार होतोय। आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून यांना प्रोत्साहन द्यायचंय। याचप्रमाणे अण्णांना विनंती आदरणीय डोंगरे साहेबांचा आपण सन्मान करायचा। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले माननीय शहाजी सावंत यांचा सत्कार भाऊ आपल्या शुभ हस्ते आपण करायचंय। यांचा देखील सत्कार शाल आणि पुस्तक देऊन करण्यात येत आहे। आपण या सत्काराचा सन्मान स्वीकारायचा आहे। यानंतर माननीय श्री आंबेडकर साहेब वायदंडे आपले शुभ हस्ते आपण करायचंय। यानंतर माननीय मुरलीधर नाना भोसले यांचा सन्मान आदरणीय संजीवराव शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण शाल संजीवनच्या वतीने शाल, पुस्तक आणि सन्मान चिन्ह देऊन करत आहोत। नानांनी या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून मान्यवरांचं स्वागत करायचंय। चित्रपट लावण्य सम्राज्ञी आदरणीय वनमाला बागुल यांचा खास महिलांसाठी लावणीचा 10,000 कार्यक्रम आपण मांडावे। 2009 पासून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन संयुक्तरित्या होत आहे। सन्मान्य किशोरभाऊ तपासे यांनी या जयभीम फेस्टिवलचं 2009 साली एक छोटंसं रोपटं लावलं। त्या रोपट्याचं बघता बघता आज हे वटवृक्ष झालं। या कार्यक्रमाला ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली होती पोलीस करमणुकी केंद्रामध्ये ताई या कार्यक्रमासाठी फक्त 50 लोक होती आणि त्या 50 लोकांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला सुरुवात झाली। आणि कालच्या आनंद शिंदेच्या कार्यक्रमाला जर खरं तर रेकॉर्ड ब्रेकच केलं। या ठिकाणी या कार्यक्रमस्थळी या गांधी मैदानावर 7 ते 8 हजार लोकांच्या वरची संख्या या कार्यक्रमाला उपस्थित होती। अजूनही बरेच लोक या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवणार आहेत। एक महामानवाचा विचार पुढे जाऊन जाण्याचा मनामध्ये सुरुवातीपासून तो विचार किशोरभाऊंच्या मनामध्ये होता। 2009 साली ज्यावेळेस किशोरभाऊंना या कार्यक्रम घ्यायचा होता त्यावेळेस सुरुवातीला त्यांनी पहिल्यांदा मला बोलून दाखवलं। त्यावेळेस मी युवक जिल्हाध्यक्ष होतो। भाऊ म्हणाले आपल्याला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी एक फेस्टिवल त्यांच्या नावानं आपल्याला तयार करायचं। म्हणून म्हटलं भाऊ बोलू। परिस्थिती सगळ्यांची फाटकी होती पण नियोजन कसं नेटकं करायचं ह्याची अक्कल मात्र आमच्या सगळ्यांकडे होती। 2009 साली कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय रामदासजी आठवले साहेब, रवींद्र कावडे साहेब आणि आरपीआयचे बरेच मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यक्रमाला संख्या जरी जास्त नसली तरी कावडे साहेब आमचे म्हणाले की गर्दीपेक्षा दर्दी असणं महत्वाचं असतं आणि उपस्थित सर्व त्या ठिकाणी त्यावेळेची गर्दी होते। सर्वांनी आमच्या किशोरभाऊंनी शब्द दिला होता की हा कार्यक्रम जरी आज 50 लोकांमध्ये होत आहे तरी या ठिकाणी समोरच्या मैदानामध्ये समोरचं मैदान तर पुढच्या वर्षी खचाखच भरलेला असेल अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही करणार आहोत। आणि तीच धुरा आजपर्यंत आज शेवटपर्यंत या ठिकाणी 15 वर्षापर्यंत आम्ही हातामध्ये घेतलेला कार्यक्रम होता। महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं हा घेतलेला कार्यक्रम होता।
आणि हा कार्यक्रम सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे, महामानवांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. चळवळीतले कार्यकर्ते दिवस रात्र आंदोलने करून, दिवस रात्र दीनदलितांची सेवा करून त्यांना आलेली वर्गण कुठंतरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले पाहिजे असा विचार त्यांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं होता. आणि या विचाराला आपण पूर्णविराम कुठंतरी देतोय का हा विचार माझ्या मनामध्ये आला. तर नाही, हा कार्यक्रम सुरूच पाहिजे. काही 2019 पासून या कार्यक्रमाची धुरा मी माझ्या हातात घेतली. 2019ला उत्कृष्ट कार्यक्रमाचं नियोजन झालं. माझ्या सर्व संयोजन समितीच्या सर्व पदाधिकारी मला अत्यंत चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं. त्यामध्ये आमच्या या जयहिंद फेस्टिवल संयोजन समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय शहाजी सावंत साहेब असतील, या संयोजन समितीचे आमचे सहकारी मित्र सचिव प्रदीपजी कांबळे साहेब असतील, सहसचिव राजाभाऊ माने, आमच्या आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या मान्यवर. आज आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व समाजाला आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज जो भीम फेस्टिवल संदीप भाऊनी माझ्या छोट्या भावांनी कंटिन्यू केला आहे, तर त्याबद्दल या सर्व समितीचे खूप खूप आभार आणि अभिनंदन. खरं मी एका भाऊंच्या कार्यक्रमाला उपस्थित होते तेव्हा किशोर दादांना भेटले होते. खरंच खूप आगळीवेगळी व्यक्ती होती आणि त्यांनी जो हा भीम फेस्टिवल चालू केला आहे खरंच स्तुत्य आहे. आणि भाऊंनी सांगितलं की 50 लोकांवर सुरू केला आणि आज बरीच गर्दी आहे. काल तर अगणित गर्दी होती. आमदार महेश दादा येणार होते या कार्यक्रमाला, पण शारीरिक प्रॉब्लेम आहे त्यांना, एक सर्जरी झाली आहे आणि येणं शक्य नाही. मला म्हणाले ताई तुला गेलं पाहिजे, भाऊंचाही खूप आग्रह होता. आज खरंच या कार्यक्रमाला येऊन खूप भारी वाटतं. एक सांगते की आंबेडकरांसारख्या महामानवांनी, आपल्या शिवाजी महाराजांनी, इथे जो ज्योतिबांचा फोटो आहे, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी, या महामानवांनी जे काम केलंय त्याच्या पुढे आमचं काम म्हणजे नगण्य आहे. भाऊंनी सांगितले की ताई तुम्ही कोविड काळात खूप काम केलं, महेशदादांनी खूप काम केलं. भाऊ तुम्ही सांगताय 50 लाख खर्च, हा फक्त त्या स्ट्रक्चरचा खर्च होता, औषधाचा आणि बाकी खर्चाला तर ताळमेळच नव्हता आणि त्यातला रुपया महेशदादांनी वाईट घालवला होता. मला नाही वाटत की या समाजावर आम्ही उपकार केला आहे. एक काळ होता की तेव्हा डोनेशनचे डॉक्टर्स तयार होत नव्हते. खूप अभ्यास करायचा, मेरिट पडलं पाहिजे, मगच तुम्ही डॉक्टरीला जायचा. आणि आम्ही एकही रुपया न देता शिकलो. हे जे शिकणं होतं ते कोणीतरी पैसे नकळत भरलेच होते आणि जे समाजानं आमच्यासाठी पैसे भरले होते, म्हणजे मी डॉक्टर होताना किंवा महेशदादा फार्मसी B.Pharm होताना, हे आम्ही गव्हर्नमेंटला शिकलो, म्हणजे समाजाच्या पैशावर शिकलो. तर ही वेळ होती की महेशदादा एक पालक म्हणून आमदार होते त्या एरियाचे, की या समाजाचं ऋण फेडायची ती वेळ होती. मला नाही वाटत भाऊ आम्ही उपकार केला. या कोविड काळात भाऊ तुमची साथ पडली आहे, रेश्मा वहिनी तुमची खूप साथ मिळाली आहे, आमच्या सर्व टीमची साथ मिळाली आहे. तर मला वाटतं समाजावर अशी कधी वेळ येईल तेव्हा आंबेडकरांसारखे युगपुरुष उभे राहतात, मग आमच्यासारख्याने उभं का राहू नये. पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मला इथं बोलवल्याबद्दल संयोजकांचे खूप खूप आभार. धन्यवाद. देऊन अरुणाताईंचा वनमाला बाबूंताईंचा सत्कार होत आहे. स्मृतिचिन्ह शाल देऊन आणि पुस्तक देऊन त्यांचा यथोचित असा सत्कार होत आहे. धन्यवाद ताई. जय भीम. नाही आवाज आला, अजिबात आला नाही, माझ्यापर्यंत पोहोचला नाही. पुन्हा एकदा विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे बाबा, इकडची जी मंडळी आहे त्यांचे बाबासाहेब फक्त, इकडच्यांची नाहीत का? इकडच्यांचे आहेत का बाबासाहेब? आहेत ना. मग आवाज का येत नाही? यांचा आवाज आलेला आहे, तुमचा सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. पुन्हा एकदा युगप्रवर्तक विश्वभूषण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज मला जेवढा अभिप्रेत तेवढा आला नाही, परंतु जन्मासाठी राबतायत त्या प्रत्येक भीमसैनिकासाठी, कार्यकर्त्यासाठी अजून वाजलं पाहिजे जोरदार. त्या बाबतीत राजवाड्यामध्ये जर महाराज असतील तर त्यांच्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे आणि
आणि त्यांनी ताबडतोब इकडे आलं पाहिजे, असा आवाज आला पाहिजे. पुन्हा एक आवाज आला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आमच्या सगळ्या लावण्यवती सुनीतारिका वनमाला बागुल आणि त्यांच्या सोबत आलेली प्रत्येक लावण्यवती आता ताटकळलेली कधी एकदा तुमच्या समोर येते आणि आपली कला सादर करते असं प्रत्येकाला झालेली आहे. तेव्हा कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. मागच्या मंडळींना विनंती आहे की जिथं बसायला जागा मिळेल तिथं आपण बसून घ्यायचं. बहुसंख्य लावणीचा कार्यक्रम हो, त्यांनी काय नुसतं गप बघत बसायचं का? शिट्ट्या वाजवल्या पाहिजेत की नाही त्यांनी? तर विनंती आहे ताईंच्या वतीनं, रेश्माताईंच्या वतीनं की इथं जिला कोणाला शिट्टी येत असेल बिंदास शिट्टी वाजवायची आहे. कोणाला नाचावंसं वाटलं महिलांपैकी, पुरुषांना सांगत नाहीये, थोडासा वेळ घेतोय मी, बिंदास डान्स करायचा आहे, इथं येऊन डान्स करायचा आहे, तिकडे गेला तरी चालेल. आजचा कार्यक्रम हा फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे. मी त्या तथागत बुद्धांना नमन करतो. धम्मं शरणं गच्छामि. मी त्या तथागतांच्या धम्माला वंदन करतो. शंखं शरणं गच्छामि. मी त्या तथागतांच्या संघाला वंदन करतो आणि सादर करतो. बहारदार लावण्या, चित्रपट गीत, लोकगीत आणि इंडिया आयडल सॉंगचा बहारदारचा कार्यक्रम लावण्य सखी, लावण्य सखी. आणि मानवतेचा धम्मदीप हा मानवतेचा जगताची प्रेरणा. धम्मदीप हा मानवतेचा जगताची प्रेरणा. धम्मदीप हा मानवतेचा जगताची प्रेरणा. महाकारुणी तथागताला त्रिवारी वंदना, 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 वंदना. धम्मदीप हा मानवतेचा, धम्मदीप हा मानवतेचा जगताची प्रेरणा. धम्मदीप हा मानवतेचा जगताची प्रेरणा. महाकारुणी तथागताला त्रिवारी वंदना, 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 वंदना.
पुढे जाऊ नका हो मला ताई आमच्या महिला मंडळी आज काही काम करणार नाहीये आज फक्त तुम्हाला बघायला आलेले आहे तुम्हाला शिट्ट्या मारायला आलेले आहे बघायचंय का तुम्हाला शिट्ट्या मारा यांना शिट्ट्या मारा फिकून नाही हा हे बघा इकडे चष्मा बिष्मा बॉगल बिगल लावून बसते तुम्हाला छेडायला एका रेशमाताईंच्या शेजारी आता काढून ठेवला हा हो बोला 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 महिलांसाठी शिवाय पण पुरुष हा विषय सोडणारच नाही आज आम्ही पास काढून आलोय स्पेशल पास आहे VIP हा बोलू का बोलू होय होय महिला मंडळ आज हा कार्यक्रम सगळं तुमच्यासाठी आहे त्यामुळे मला वाटतं पुरुषांपेक्षा महिलांनी जर एन्जॉय केला तर तुमच्यापेक्षा जास्त छान मला वाटेल आम्हाला अनुभव तुम्ही जर एन्जॉय केला तर गेले बरेच वर्ष सातारा किती आहे पण पहिल्यांदा संदीप सरांनी तुमचा महिलांचा विचार करून हा कार्यक्रम ठेवलाय त्यामुळे मला वाटतं तुम्ही या कार्यक्रमाचा आनंद खूप आणि खूप लुटायचा आहे सो प्लीज क्या बात है
हस्ते सन्मान होते. दादा दादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती आपण साजरी करत आहोत. थोड्याच वेळामध्ये कुठे गेलेला केक कापला जाणार आहे आणि आपला हा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात दिमाखात आपण साजरा करणार आहोत. चित्रशील सर, आपण उभे त्या दोघं पुढे यायचे, आपला सन्मान होतोय. ऐका चित्रशील त्यांच्या नावामध्ये चित्र आहे आणि त्यांच्या नावामध्ये शिल्प आहे. काही जोडी जमली बघा, लक्षामध्ये घ्या. एकदा जोरदार टाळ्या वाजून तिचं स्वागत करा. श्रेयस हा अत्यंत हर कामी अतिशय उत्तम ओके. कॅमेरा आदरणीय बाबासाहेब गेली 2 दिवस सचिन माने हे आमच्या विचारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि शिवाय एक उत्तम शिक्षक म्हणून लिमशाळेत आणि उत्तम सूत्रसंचालक म्हणून काम करतायत. माझा बराच हलका एक 2 मिनिटं राहिली तर आपण ताबडतोब केक जीवनातला अतिशय सोनेरी दिवस हा अगदी 1 मिनिटाभरामध्ये उजळणार आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म होतोय, जयंती दादा. आपण साजरी करतोय. 2 मिनिटं आपल्याला. हॅलो हो दादा कि जिसने द्रौपदी की अबरू लूटने न दी. चंद्रसेन ऐकताय ना? ऐकतोय. एक कृष्ण था कि जिसने द्रौपदी की अबरू लूटने न दी और एक हमारा भीमराव था कि जिसने कस्तूरबा की चोरी टूटने न दी. आता मी काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सोनिया गणेश शिंदे आपला भाऊचा सत्कार होतोय.